राज्यात दोन पक्षात मोठी फूट पडली आणि महायुती आणि महाविकास आघाडी असं राजकीय समीकरण तयार झालं। त्यामुळे आगामी विधानसभेसाठी आता इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी मोकळं रान तयार झालंय। पक्षानं तिकीट दिलं नाही तर दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याची इच्छुक उमेदवारांनी प्राथमिक तयारी दर्शवली आहे। यातच विद्यमान आमदारांना हादरा बसवण्यासाठी विरोधकांनी इच्छुकांवर जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 2 वेळा आमदार राहिलेल्या भीमराव तापकीर यांच्या खडकवासल्याच्या खुर्चीला मोठा धक्का निर्माण झाल्याचं ऐकू येतंय। याचं कारणही तितकंच मोठं आहे। खडकवासला मतदारसंघाची जागा महायुतीत भाजपला जाणार हे निश्चित मानलं जातंय, परंतु दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटानेही या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। यातच या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षाकडूनही त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा सगळीकडे आहे। त्यामुळे विद्यमान आमदाराला या ठिकाणी धक्का बसणार का? महायुतीत इतर मित्र पक्षातील इच्छुक उमेदवारांसमोर पर्याय काय, याचाच हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी ओमकार दीक्षित। पॉलिटिकल महाराष्ट्राच्या वेद विधानसभेचा या नव्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। 2014 साली राष्ट्रवादीच्या दिलीप बराटे यांच्यावर विजय मिळवत भीमराव तापकीर यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला। त्यानंतर 2019 साली झालेल्या निवडणुकीतही भीमराव तापकीर यांनी विजय मिळवला। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केला। मात्र यंदाच्या निवडणुकीतलं राजकीय समीकरण काहीसं बदललेलं दिसतंय। महायुतीत भीमराव तापकीर यांचं तिकीट जवळपास निश्चित झालंय। यातच भाजपकडून माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, हरिदास चरवड यांची नावं समोर येऊ लागली आहेत। दुसऱ्या बाजूला महायुतीत असलेल्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात इच्छुकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। अजित पवार गटात असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली निवडणूक लढवण्याची इच्छा कधीच बोलून दाखवली आहे। त्याचसोबत जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, माजी उपमहापौर दिलीप बराटे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांनी आपापली तयारी सुरू केली आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे, युवा सेनेचे निलेश गिरमे अशा काही इच्छुकांची नावही आता समोर येऊ लागली आहेत। यातच या मतदारसंघात धनगर समाज, ओबीसी समाज, महादेव जानकर यांना मानणारा मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची कामं करून पावसाळ्यात अनेक समस्या सोडवल्यानंतर खडकवासला मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी आता सांगितलंय। महायुतीत विद्यमान आमदाराला इतर मित्रपक्षांचं आव्हान आहेच, परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडीत सचिन दोडके तुतारी फुंकण्यास तयार आहेत। खडकवासल्याची जागा ही शरद पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले। त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा सचिन दोडके यांना उमेदवारी दिल्यास इतर दोन्ही मित्रपक्षांची ताकद त्यांना मिळणार आहे। ठाकरे गट माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाचा विचार करते, परंतु मोरेंना उमेदवारी मिळणं अवघड आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची सर्व ताकद दोडके यांच्याभोवती एकवटली तर भीमराव तापकीरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। यातच खडकवासला मतदारसंघात प्रामुख्याने वारजे, वडगाव धायरी, शिवणे, धनकवडी, नरे, बावधन भुसारी कॉलनी, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, खेड शिवापूर या सर्व गावांचा समावेश आहे। शहरीकरण असल्यामुळे येथील मतदार आत्तापर्यंत 70 ते 80% भाजपकडे झुकलेला दिसतोय। महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही तो कल कायम ठेवण्यात यश आलंय, परंतु 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा लोकसभेत जास्त मतदान आघाडीला झाल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय। त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांची धाकधूक आता चांगलीच वाढली आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।